नमस्कार, मी डॉक्टर समाधान काळे. डॉक्टर समाधान काळे यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत करीत आहे. आजचा विषय आहे भगकंडू. याला योनी मार्गात खाज येणे पण असे म्हटले जाते. योनिमुखाला भग असे म्हणतात. या भागाला खाज आली तर त्याला भगकंडू असे म्हटले जाते. भगकंडू हा रोग नाही, ते लक्षण आहे. जगातील 10% स्त्रियांना याचा त्रास होतो. सुरुवातीला खाज आली असता खाजवल्याने खाज शांत होते. नंतर मात्र त्या भागामध्ये अतिशय आग होते. त्याचे स्वरूप इतके असह्य होते की त्या स्त्रीला बाहेर पडणे अशक्य होते. ही खाज रात्री जास्त येते. स्त्री झोपेत सुद्धा रक्त येईपर्यंत खाजवते. यावरून त्याची तीव्रता, त्याची कल्पना आपल्या लक्षात येते. याची कारणे काय आहेत? योनी मार्गामधनं पू मिश्रित द्रवाचा स्राव होणे हे खाज येण्याचे मुख्य कारण आहे. या द्रवामुळे योनिमुखाचा क्षोभ होतो. ही जागा हुळहुळी होते आणि त्यामध्ये वेदना होतात. 80% रुग्णांमध्ये हेच एकमेव कारण असते. उरलेल्या 20% रुग्णांमध्ये श्वेतप्रदर नसतो. योनिमार्गाशी संबंधित नसलेल्या त्वचा रोगामुळे खाज येऊ शकते. उदाहरणार्थ विसर्पिका, स्नेहग्रंथीचा शोथ आणि खरूज. पाळीव प्राणी आणि वनस्पती यांच्यातील परोपजीवी कीटकामुळे सुद्धा खाज येऊ शकते. लघवी आम्लधर्मी म्हणजे लघवीची ऍसिडिटी पीएच वाढला तर योनी भागाचा शोथ झाल्यामुळे खाज येऊ शकते. मधुमेह हे सुद्धा भगकंडूचे महत्वाचे कारण आहे. साबण, दुर्गंधीनाशक द्रव्ये, जंतुनाशक औषधे यामुळे फिनॉल आणि क्रिसॉल ही रसायने असतात. यामुळे खाज येऊ शकते. नायलॉन सारख्या वस्त्रांची सुद्धा ॲलर्जी असते. कावीळ, युरेमिया अशा रोगामध्ये सुद्धा दूषित रक्तामुळे अगदी क्वचित खाज येऊ शकते. मानसिक विकृतीमुळे सुद्धा खाज येते. लैंगिक विफलता, अपराधीपणाची भावना ही सुद्धा भगकंडू होण्यामध्ये किंवा योनीला खाज येण्यामध्ये कारण असू शकते. यावर उपचार म्हणजे खाज येण्यासाठी कोणते तरी मुख्य कारण असणे आवश्यक आहे. परंतु खाजवल्यामुळे जे उपद्रव होतात त्याचीच लक्षणे महत्त्वाची असतात आणि मूळ कारणाकडे दुर्लक्ष होते. शिवाय त्वचेवर कोणतेही उपचार केले तर त्वचा नाजूक असल्यामुळे ते सहन होत नाही. दीर्घकालीन स्वरूपामुळे तर मूळ कारणाचे आणि त्वचा क्षोभाचा निदान करणे अतिशय अवघड असते. भगकंडूचा यशस्वी उपचार करायचा असेल तर मूळ कारणाचा नाश करणे आणि त्वचा आणखी खराब होऊ न देणे यासाठी अयोग्य मलमे वगैरे न वापरणे इत्यादी गोष्टीचा विचार करणे आवश्यक आहे. जीवाणू संसर्गामुळे किंवा परोपजीवी कीटकामुळे भगकंडू झाला असेल तर शरीर शुद्धी करणे आवश्यक आहे. एनिमा आणि योग्य आहार यामुळे सुद्धा शरीर शुद्धी होते. रुग्णाने नेहमी स्वच्छ कपडे घालण्याची काळजी घ्यायला हवी. मूत्र विसर्जनानंतर योनिमार्ग स्वच्छ आणि थंड पाण्याने साफ करायला हवा. खाज तीव्र स्वरूपाची असेल तर निंबाच्या पाण्याचा काढ्याने योनिमार्ग साफ करावा आणि हिरव्या पानांनी भरीत केलेले खोबरेल तेल लावावे. निंबाच्या काड्याच्या पिचकाराने योनी स्वच्छ केल्यामुळे जीवाणू आणि बुरशी याचा नाश होतो. योनीच्या भागावर हिरव्या काचेचा सूर्यप्रकाश 25 ते 30 मिनिटे सोडावा. यामुळे जीवाणू संसर्गाचा त्रास कमी होतो. गर्भाशयातून आणि ग्रीवेतून द्रव पाजत असेल तर योनिशोथ होतो. यामुळे ओटीपोटावर मातीचा लेप द्यावा. दिवसातून 2 ते 3 वेळा लावावा. 10 मिनिटे थंड कटी स्नान करावे. यामुळे शोथ कमी होतो. मधुमेह, युरेमिया, कावीळ यामुळे खाज येत असेल तर मूळ कारणावर उपचार करावा. विसर्पिका, खरोज, बुरशी यामुळे खाज येत असेल तर बाष्पस्नान, माती स्नान, सूर्यस्नान, मणिबंध स्नान आणि रंगचिकित्सा हे उपचार करावे. उपचार सुरू असताना महत्त्वाचे म्हणजे आहाराकडे लक्ष द्यावे. रुग्णाने काही दिवस लंघन करावे. फळांचा किंवा भाज्यांचा रस निम्मे पाण्यात टाकून घ्यावा. लंघन काळामध्ये पोट साफ होण्यासाठी रोज कोमट पाण्याचा एनिमा घ्यावा. लंघनामुळे शरीरातील विषारी पदार्थ त्वरेने बाहेर पडण्यास मदत होते आणि शोथ कमी होतो. लंघन काळानंतर फळे, कोशिंबिरी, मोड आलेले धान्य, भाज्यांचे सूप आणि ताक असा आहार करावा. उकडलेल्या भाज्यानंतर हळूहळू सुरू कराव्यात. रुग्णाने प्रक्रिया केलेले पदार्थ, रिफाइंड आणि अनैसर्गिक पदार्थ खाऊ नये. साखर, मैद्याचे पदार्थ, चहा, कॉफी, अंडी, मांसाहार आणि तेलकट पदार्थ खाऊ नये. नैसर्गिक पद्धतीने जीवन व्यतीत करण्याची सवय करावी.
त्यामुळे संपूर्ण आरोग्य सुधारेल. तर आपल्याला ही माहिती कशी वाटली? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.